रामनाथ कोविंद यांचं नाव एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे दिल्लीमधलं वातावरण हे थोडंसं बदलून गेले। बरीचशी चर्चा रंगते। आपण थेट दिल्लीमध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, रामनाथ कोविंद या नावाची खरतर कुठेही चर्चा नव्हती। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात किंवा पत्रकारांच्या वर्तुळात हे नाव चर्चेत होतं का? ज्ञानदा, हे नाव खरं तर बिलकुल चर्चेमध्ये नव्हतं। म्हणजे राष्ट्रपती पदासाठी सुरुवातीपासून म्हणजे द्रौपदी मुर्मू असतील, थावरचंद गेहलोत असतील, त्याच्यानंतर सुमित्रा महाजन, अशी अनेक नावं, ही लिस्ट जवळपास 10 ते 12 नावांची आहे। मात्र या यादीमध्ये कुठेही रामनाथ कोविंद यांचं नाव अजिबात चर्चेमध्ये नव्हतं। खरं तर आज सकाळपासूनच अतिशय वेगानं आणि धक्कादायक अशा पद्धतीनं सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडत गेल्या। एकतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक अशा पद्धतीनं होणार आहे हे सगळ्या पत्रकारांना आज सकाळी कळलं। अगदी 9:30-10च्या दरम्यान या सगळ्या बैठकीसंदर्भातला मेसेज आला। त्याच्यानंतर ही बैठक संपल्यानंतर असं गृहीत धरलं जात होतं की कदाचित अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार दिले जातील आणि ही बैठक संपेल। सगळ्या पत्रकारांच्या मध्ये असाच कायास होता आणि त्याच्यामुळे सगळेजण गाफील होते। म्हणजे ज्या क्षणाला अमित शहा पत्रकार परिषद करतायत असा मेसेज आला दुपारी 2 वाजताचा, त्याला अगदी 5 ते 7 मिनिटं बाकी होते। त्याच्यामुळे अनेक ज्येष्ठ पत्रकार दिल्लीतले या पत्रकार परिषदेला पोहोचू देखील शकले नव्हते। मात्र हे नक्की झालेलं होतं की ज्या अर्थी राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार परिषद घेत आहेत त्या अर्थी याच पत्रकार परिषदेमध्ये या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आणि तसंच झालं। अमित शहांनी जेव्हा हे रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर झालं तेव्हा अचानकच त्या ठिकाणी जे सगळे पत्रकार उपस्थित होते त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झालेली होती। अनेकांना हे नाव माहिती देखील नव्हतं, कोविंद की गोविंद। त्याच्यानंतर विकिपीडियावरती अनेक जणांनी लगेच मोबाईलमध्ये सर्च सुरू केलेलं होतं, कारण अनेकांसाठी हे नाव जे आहे ते नवीन होतं। त्यामुळे जी रणनीती, जी स्ट्रॅटेजी मोदींची याच्या आधी आपल्याला अनेक निवडींमध्ये म्हणजे मुख्यमंत्री निवडायचा असेल किंवा इतर कुठली मंत्रिमंडळातले फेरबदल करायचे असतील, मोदींनी त्यांचं जे धक्कातंत्र आहे, अतिशय स्पेशल असं धक्कातंत्र जे आहे ते यावेळी देखील वापरलेलं आहे आणि कुणालाही सुगावा न लागू देता अखेर एनडीएनं आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे। ते सध्याचे बिहारचे राज्यपाल आहेत आणि मूळचे यूपीचे आहेत। बिहार यूपी दोन मोठ्या राज्यांची अगदी नीट काळजी घेतलेली आहे मोदी शहा जोडीनं। मास्टर स्ट्रोक म्हणायचा हा निर्णय, हा डिसिजन म्हणजे नक्कीच ज्ञानदा। म्हणजे आता असं होईल की पंतप्रधान देखील उत्तर प्रदेशचा आहे आणि राष्ट्रपती देखील उत्तर प्रदेशचा। म्हणजे रामनाथ कोविंद यांचं मूळ गाव जे आहे ते कानपूर जवळचं पखौर नावाचं आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला माहिती आहे की भाजपचा जो सगळ्यात मोठा विजय झालेला आहे त्याच्यामध्ये दलित मतांचा वाटा जो आहे तो फार मोठा आहे आणि म्हणूनच या मतांची कुठेतरी एक भरपाई किंवा त्याचं एक परतफेड जी आहे ती राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांचं नाव देऊन भाजपने केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये। रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर राज्यसभा सदस्य होते 2 वेळा 96 पासून आणि भाजपच्या दलित मोर्चाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि राष्ट्रपती पदासाठी जनरली जी पार्श्वभूमी लागते म्हणजे असा चेहरा लागतो की जो कुठल्या वादामध्ये किंवा कुठल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असू नये, अगदी त्या सगळ्या कॅटेगरीमध्ये तंतोतंत फिट बसणार असं हे नाव आहे। वकिली पेशा आहे आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन्हीमध्ये त्यांनी वकिली केलेली आहे। त्यामुळं एक जे बोललं जात होतं की नरेंद्र मोदी कदाचित राष्ट्रपती पदासाठी आपल्या स्टेचरपेक्षा मोठा व्यक्ती कुणी निवडणार नाहीत, याची अगदी सुरुवातीपासून जी चर्चा सुरू होती ती आता खरी ठरताना दिसत आहे। कारण अगदीच लो प्रोफाईल असं हे नाव आहे आणि त्या तुलनेमध्ये म्हणजे लोकप्रियता तर त्यांची इतकी फार नाहीये। केवळ वकील आणि अकॅडमिक असाच चेहरा जो आहे तो राष्ट्रपती पदासाठी भाजपने निवडलेला आहे। मात्र याच्यावरती सहमती होणार का हे आता पाहणं महत्त्वाचं असेल, कारण पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा एबीपी माझानं अमित शहांना हा प्रश्न विचारला की शिवसेनेची या नावाला पाठिंबा आहे का किंवा शिवसेनेनं समर्थन जाहीर केलेलं आहे का, त्याच्यावरती त्यांनी केवळ आम्ही शिवसेना अध्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यांना हे नाव कळवलेलं आहे एवढंच त्रोटक उत्तर दिलेलं आहे। त्याच्यामुळे आता शिवसेनेची या नावासंदर्भातली रिॲक्शन नेमकी काय येते हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल। निश्चितपणे याला सर्व सहमती मिळणं तसं फारसं कठीण नाहीये, परंतु शिवसेनेची भूमिका थोड्याच वेळात स्पष्ट होईल, कदाचित आज संध्याकाळी सुद्धा। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।